चाललेला आहे की भाजपा बिहारमध्ये जिंकू शकत नाही। तिथे निवडणूक आयोगाने आता जे काही रिव्हिजन चालू केलेलं आहे निवडणुकीच्या रोलचं, सुप्रीम कोर्टात मला वाटतं तो विषय आता गेलेला आहे। पण हेच आहे की भांडणं लावायचं, खोटं बोलायचं, काहीतरी भयानक बोलायचं, विष ओकायचं आणि मग निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा, हे जे काही भाजपचं राजकारण आहे ते आम्ही चालू देणार नाही। कोणी केली? आता त्यांच्या पक्षात इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवसाय केला ते त्यांच्या पक्षात आहेत, सलीम कुत्ता यांच्याबरोबर जे नाचले ते त्यांच्या पक्षात आहेत आणि कदाचित दाऊद देखील त्यांच्याच पक्षात असतील। कारण पहलगामचे अतिरेकी गेले कुठे ह्याच्यातून उत्तर मिळालं नाही आहे। कदाचित भाजपमध्येच त्यांनी प्रवेश घेतला असेल आणि भाजप त्यांना कॅबिनेट मंत्री पण बनवू शकतं। एकीकडे शिक्षण नवीन रस्ते झाले त्यामुळे डोंबिवलीला पालावा येथील रस्त्याचं उद्घाटन झालं। आता ती परिस्थिती बघा, त्याची परिस्थिती बघा किंवा तो फ्लॅश बंद करणं, पलावाच्या तिकडचा जो रस्ता आहे त्याची परिस्थिती बघा, आधीची परिस्थिती बघा, आत्ताच्या पुलाची पण बघा। आणि परवाकडे मी ऐकलं जे गद्दार उपमुख्यमंत्री आहेत ते ठाण्यातून कल्याणला जायला पण आता हेलिकॉप्टर वापरायला लागलेत। मला वाटतं राजू पाटीलजींनी ते ट्विट केलं होतं। तर एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे पण लोकांसाठी खड्डे आहेत। कुठच्या खात्याने हे बनवलेलं आहे? मुंबईचे रस्ते पहा तुम्ही, पुण्याचे हाल पहा तुम्ही, संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक रस्ता, समृद्धी हायवे बघा ना तुम्ही, किती बेकार के खड्डे झाले, त्याच्यावर वरती खालती रस्ता झालेला आहे। 1 किलोमीटर तरी तुम्हाला सपाट दिसतोय का पहा। आणि ह्याच्यात राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी तुम्ही पाहाल की कुठचाही महामार्ग घ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढा भयानक केलेला आहे कारण भ्रष्ट नात्याने त्याच्यात पैसे काढलेले आहेत।